नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 यूट्यूब चॅनलवर. आणि आज मी तुम्हाला MPSCची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे 8,169 पदांकरिता. त्यावर आधारित ग्रुप C मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेत आलेले काही प्रश्न आहेत ते आपण आज पाहणार आहोत. पण त्याआधी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो, की जर तुम्हाला अशा प्रकारची माहिती हवी असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि ही माहिती जी आहे ना मित्रांनो, ती सर्वांना उपयोगी पडेल अशी आहे. तर लवकरात लवकर आपल्या जवळच्या मित्रांना व मैत्रिणींना जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा, की जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा होऊ शकेल. तर मित्रांनो, बघूया जाहिरात म्हणजे प्रश्नपत्रिकेत कोणते प्रश्न आलेले आहेत. तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो, 2021च्या ब्रिक्स फिल्म फेस्टिवलमध्ये खालीलपैकी कोणाला उत्कृष्ट पुरुष अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो धनुष. दुसरा प्रश्न आहे, 2022 सालचे प्रतिष्ठित बोल्ट्झमन पदक प्राप्त करणारे पहिले भारतीय भौतिकशास्त्र कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो प्रोफेसर दीपक धर, पहिला ऑप्शन. तिसरा प्रश्न आहे, टोकियो 2020 प्रत्यक्षात ऑगस्ट-सप्टेंबर 2021 झालेल्या पॅरालिम्पिक गेम्समध्ये 2 पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर पुढे पाहूया चौथा प्रश्न कोणता आहे. येरवाडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी 2022 कोणती ऋण योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली? तर खाली ऑप्शन दिले आहेत मित्रांनो, सहानुभूती योजना, आगे बढो योजना, बँक फॉर प्रिझनर्स योजना, जिव्हाळा योजना, असं हे 4 ऑप्शन आहेत मित्रांनो. त्याच्यातलं उत्तर आहे जिव्हाळा योजना. नंबर 5वा प्रश्न आहे मित्रांनो, ग्लोबल ऑब्झर्व्हेटरी ऑन डोनेशन अँड ट्रान्सप्लांटेशन या संस्थेच्या 2021च्या या अहवालानुसार अवयवदान आणि प्रत्यारोपणामध्ये भारताचा जगात डॅश क्रमांक लागतो. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि 5वा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो तृतीय, म्हणजे भारताचा जगात 3रा क्रमांक लागतो. 6वा प्रश्न आहे मित्रांनो, बियॉन्ड पॉसिबल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन दिले आहेत बर्नाडेट मॅकडोनाल्ड, निम्स दाईपुर्जा, अरुणिमा सिन्हा, स्टीफन अल्टर. याचं उत्तर आहे मित्रांनो नंबर 2, निम्स दाईपुर्जा. 7वा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणता पर्याय अमृत सरोवर मोहिमेशी संबंधित आहे? खाली पर्याय दिलेत जलसंधारण, मृदासंधारण, वायू प्रदूषण आणि मत्स्यपालन. याचं उत्तर आहे मित्रांनो जलसंधारण. 8वा प्रश्न काय आहे मित्रांनो, मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेबाबत खालीलपैकी कोणती विधाने बिनचूक आहेत? पर्याय क्रमांक ए, ही योजना 2018 दिल्ली सरकारने सुरू केली. बी, भारताचा कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. सी, या योजनेअंतर्गत भेट द्यावयाच्या तीर्थस्थळांच्या यादीमध्ये अयोध्येचा नुकताच समावेश करण्यात आला आहे. याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे मित्रांनो. बघूया या प्रश्नाचं उत्तर कोण कोण देऊ शकते. 9वा प्रश्न आहे मित्रांनो, राजीव गांधी ओरांग राष्ट्रीय उद्यान, ज्याचे नाव ओरांग राष्ट्रीय उद्यान असे करण्यात आले आहे, ते कोणत्या भारतीय राज्यात आहे? पर्याय आहेत आंध्र प्रदेश, कर्नाटक, आसाम आणि उत्तराखंड. तर मित्रांनो याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश. 10वा प्रश्न कोणता आहे मित्रांनो, योग्य कथने ओळखा. भारत मध्य एशिया शिखर परिषद. याचे पर्याय दिले आहेत मित्रांनो. पहिली भारत मध्य एशिया शिखर परिषद जानेवारी 2022 आयोजित करण्यात आली. ऑप्शन बी आहे तजाकिस्तान, उझबेकिस्तान ही गणराज्ये या शिखर परिषदेत उपस्थित होती. याचं देखील उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे मित्रांनो. बघूया कोणाकोणाला उत्तर या प्रश्नाचं येते. 11वा प्रश्न आहे मित्रांनो, मे 2022 नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली? पर्याय दिले आहेत राजीव कुमार, रमेश चंद, जयती घोष आणि नंबर 4 आहे सुमन के बेरी. ह्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, सुमन के बेरी.
प्रश्न 12वा आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणती संस्था शालेय मुलांसाठी यंग सायंटिस्ट प्रोग्राम, युवा विज्ञानी कार्यक्रम, युविका नावाचा विशेष कार्यक्रम आयोजित करीत आहे? तर खाली पर्याय दिले आहेत मित्रांनो, युनिसेफ, संयुक्त राष्ट्र, आंतरराष्ट्रीय बालकांचा आपत्कालीन निधी, भाभा ॲटोमॅटिक रिसर्च सेंटर, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे इस्रो, भारतीय अंतराळ संशोधन संघटना. नंबर 4 डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, DRDO ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो, संरक्षण संशोधन आणि विकास संघटना. यापैकी इस्रो जी की यंग सायंटिस्ट प्रोग्राम, युवा विज्ञानी कार्यक्रम, युविका नावाचा विशेष कार्यक्रम लहान मुलांसाठी म्हणजे शालेय मुलांसाठी आयोजित करते मित्रांनो. म्हणजे ज्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, इस्रो, भारतीय अंतराळ संशोधन संघटना. प्रश्न क्रमांक 13 आहे मित्रांनो, हानिकारक कायदे हटवा, सशक्त करणारे कायदे बनवा ही कोणत्या दिवसाची थीम आहे? पर्याय दिलेत, शून्य भेदभाव दिवस, जागतिक एड्स दिवस, जागतिक समता दिवस, जागतिक सामाजिक न्याय दिन. याचं उत्तर आहे मित्रांनो शून्य भेदभाव दिवस, ऑप्शन क्रमांक 1. तर याचं उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर S. सोमनाथ. प्रश्न क्रमांक 15, पंजाबच्या उत्पादन शुल्क विभागाने 2020 सालात अवैध दारू व्यापार संबंधित गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कोणती मोहीम सुरू केली? पर्याय क्रमांक 1 ऑप्शन ब्लॅक कोब्रा, पर्याय क्रमांक 2 ऑप्शन रेड रोज, पर्याय क्रमांक 3 ऑप्शन ब्लॅक बुल, पर्याय क्रमांक 4 ऑपरेशन प्रहार. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑपरेशन रेड रोज, ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न 16वा, खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीनुसार देशाचे सार्वभौम आणि एकात्मता यांच्या रक्षणासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर बंधने घालण्यात आली? पर्याय क्रमांक 1 14वी घटनादुरुस्ती, पर्याय क्रमांक 2 16वी घटनादुरुस्ती, पर्याय क्रमांक 3 24वी घटनादुरुस्ती, पर्याय क्रमांक 4 39वी घटनादुरुस्ती. तर मित्रांनो याचं उत्तर आहे 16वी घटनादुरुस्ती. 16व्या घटनादुरुस्तीनुसार देशाचे सार्वभौम आणि एकात्मता यांच्या रक्षणासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर बंधने घालण्यात आली होती मित्रांनो. तर प्रश्न क्रमांक 17वा आहे, राज्यघटनेच्या भाग 17 अंतर्गत सर्व 9 कलमे कोणती आहेत? तर पर्याय क्रमांक आहेत मित्रांनो कलम 333 ते 341, पर्याय क्रमांक 2 कलम 334 ते 342, पर्याय क्रमांक 3 कलम 332 ते 340, पर्याय क्रमांक 4 कलम 343 ते 351. याचा प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कलम 343 ते 351 अशी राज्यघटनेच्या भाग 17व्या अंतर्गत सर्व 9 कलमे 343 ते 351 अंतर्गत येतात मित्रांनो. तर प्रश्न 18वा आहे, भारताची संविधान सभा बनविण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली? पर्याय आहेत मित्रांनो 1938, 1939, 1940, 1942. चं उत्तर आहे 1940. परिषदा घेण्यात आल्या. याचा पर्याय दिले आहेत मित्रांनो 1 जो आहे 2, पर्याय क्रमांक 2 4, पर्याय क्रमांक 3 3, पर्याय क्रमांक 4 5.
या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 म्हणजे भारतीय लोक आपल्या देशाचे प्रशासन किती उत्तम प्रकारे चालवू शकतात हे पाहण्यासाठी 1930 ते 1932च्या दरम्यान लंडनमध्ये 3 गोलमेज परिषदा घेण्यात आल्या होत्या. प्रश्न क्रमांक 20 भारतीय संविधानाच्या कलम 154 प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता डॅश डॅश यांच्याकडे देण्यात आली आहे. पर्याय दिले आहेत मित्रांनो. पहिला आहे मुख्यमंत्री, 1, 2 मंत्रिमंडळ, 3 राज्यपाल आणि 4 यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे मित्रांनो राज्यपाल, पर्याय क्रमांक 3. प्रश्न 21वा खालील योग्य जोड्या जुळवा. बंदी प्रत्यक्षीकरण, परमादेश, अधिकार पृच्छा, उत्प्रेक्षण आणि इकडे उत्तर आहेत मित्रांनो. त्या जोड्या लावायच्यात व्यवस्थित आपल्याला. खटला कनिष्ठ न्यायालयाकडून वरिष्ठ न्यायालयाकडे हस्तांतरित करणे, पदाची कायदेशीरता तपासणे, अधिकाऱ्यास कार्य करण्याचा आदेश देणे, अटकेची कायदेशीरता तपासणे. याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 म्हणजेच बंदी प्रत्यक्षीकरण, अटकेची कायदेशीरता तपासणे, परमादेश, अधिकाऱ्यास कार्य करण्याचा आदेश देणे, अधिकार पृच्छा, पदाची कायदेशीरता तपासणे, उत्प्रेक्षण. याची जोडी लागेल खटला कनिष्ठ न्यायालयाकडून वरिष्ठ न्यायालयाकडे हस्तांतरित करणे. प्रश्न क्रमांक 22 भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्या वेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर डॅश डॅश 5 वर्षात अस्तित्वात राहील. पर्याय दिलेत निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासूनच्या दिनांकापासून, पर्याय क्रमांक 2 निवडणुका जाहीर झाल्याच्या दिनांकापासून, पर्याय क्रमांक 3 तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासून, पर्याय क्रमांक 4 पंचायत निवडणुकांच्या नंतर सुरू होणाऱ्या पहिल्या आर्थिक वर्षापासून. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासून 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील. प्रश्न क्रमांक 23 कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. पर्याय दिलेत मित्रांनो देवराज समिती, करण सिंग समिती, स्वर्ण सिंग समिती, कृपलानी समिती. याचं उत्तर आहे मित्रांनो स्वर्ण सिंग समिती. प्रश्न पाहूया मित्रांनो. पुढील प्रश्न क्रमांक आहे 24 खालीलपैकी कोणते काम ग्रामसेवकाचे नाही. पर्याय क्रमांक 1 ग्रामपंचायत निधीचा योग्य वापर करणे, पर्याय क्रमांक 2 ग्रामसभेचा अहवाल तयार करणे, पर्याय क्रमांक 3 शासनाने निर्धारित केलेल्या विविध करांची वसुली करणे, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे मित्रांनो यापैकी नाही, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 25 कोणत्या घटनादुरुस्तीन्वये 11वे मूलभूत कर्तव्य यादीत नंतर समाविष्ट केले गेले. पर्याय क्रमांक 1 42वी घटनादुरुस्ती कायदा 1976, पर्याय क्रमांक 2 52वी घटनादुरुस्ती कायदा 1980, पर्याय क्रमांक 3 62वी घटनादुरुस्ती कायदा 1992, पर्याय क्रमांक 4 86वी घटनादुरुस्ती कायदा 2002. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 86वी घटनादुरुस्ती कायदा 2002. प्रश्न क्रमांक 26 नारायण मेघाजी लोखंडे यांच्या संदर्भातील कोणती विधाने बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 1 कामगार चळवळीचे जनक, 1984 मध्ये बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना, ब्रिटिश सरकारचा राव बहादूर किताब, महाराष्ट्र लेबर युनियनची स्थापना. अशी जी नारायण मेघाजी लोखंडे यांच्या संदर्भातील विधाने आहेत जी कोणती बरोबर आहेत ते आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो. तर याचं पर्यायी उत्तर आपल्याला A, B फक्त, दुसरा आहे A, B आणि C फक्त, तिसरा आहे B, C आणि D फक्त, चौथा पर्याय आहे A, C आणि D फक्त. म्हणजेच
की आता ह्याच्यातलं उत्तर बरोबर जे आहे मित्रांनो, 2 वाक्य ह्याच्यातली बरोबर, 3 वाक्य ह्याच्यातली बरोबर आहेत, जे की ए, बी आणि सी फक्त. नारायण मेघाजी लोखंडे हे कामगार चळवळीचे जनक म्हणून संबोधले जात होते. 1984मध्ये बॉम्ब मिल हँड्स असोसिएशनची स्थापना त्यांच्या हस्ते करवण्यात आली आणि ब्रिटिश सरकारचा राव बहादूर किताब त्यांना त्या काळी प्रदान झाला होता. प्रश्न क्रमांक 27, जोड्या जुळवा. रँड व आयरस्टनचा खून, अभिनव भारत, न्यायाधीश जॅक्सनचा खून, कर्झन वायलीचा खून. इकडे उत्तरं दिली आहेत मित्रांनो, आणि ही विदा सावरकर, अनंत लक्ष्मण कान्हेरे, मदनलाल धिंग्रा, चाफेकर बंधू, असे 4 उत्तरं आहेत, जी की या 4 जोड्या आपल्याला व्यवस्थितपणे जुळवायच्या आहेत. त्याचं पहिलं आपण बघूया. आपल्याला खाली पर्याय दिले आहेत, त्याच्यातलं कोणतं आहे ते. याचा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 1 असा व्यवस्थित जुळवतो मित्रांनो. पहिल्याचं उत्तर आहे रँड व आयरस्टनचा खून, चाफेकर बंधू, अभिनव भारत, विदा सावरकर, न्यायाधीश जॅक्सनचा खून, अनंत लक्ष्मण कान्हेरे, आणि डी कर्झन वायलीचा खून, मदनलाल धिंग्रा. अशी या जोड्या जुळवा व्यवस्थित आपण जुळवले आहेत मित्रांनो. प्रश्न क्रमांक 28, खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. मराठीतील पहिले पत्रकार, अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक, मराठी वृत्तपत्राचे जनक, कुलाबा वेधशाळेचे संचालक. प्रश्न क्रमांक 28 याचं उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3, बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर हे मराठीतील पहिले पत्रकार आणि अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक म्हणून होते, मराठी वृत्तपत्राचे जनक आणि कुलाबा वेधशाळेचे संचालक देखील होते बाळशास्त्री जांभेकर. प्रश्न क्रमांक 29, कोणत्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात 2 गट पुन्हा एकत्र आले? पर्याय दिले आहेत: सुरत अधिवेशन, लखनौ अधिवेशन, फैजपूर अधिवेशन, अलाहाबाद अधिवेशन. तर याचं उत्तर आहे मित्रांनो, लखनौ अधिवेशन. प्रश्न क्रमांक 30, 1928मध्ये पहिल्या अखिल बंगाल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष कोण होते? याचं उत्तर आहे मित्रांनो, पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 31, कोणत्या समाजसुधारकाने विधवेशी विवाह केला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, महर्षी धोंडो केशव कर्वे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 32, ब्रिटिश काळातील भारताचे अनौद्योगिकीकरण म्हणजे? भारतातील हस्तोद्योगांचा ऱ्हास, कुटीरोद्योगांचा ऱ्हास, ग्रामव्यवस्थेत सुधारणा, शेती सुधारणा. पर्याय उत्तर दिले आहेत आपल्याला: ए, बी फक्त, बी आणि सी फक्त, सी आणि डी फक्त, वरील सर्व बरोबर, असे पर्याय दिले आहेत. त्याच्यातलं जे बरोबर उत्तर आहे मित्रांनो, ए आणि बी फक्त, भारतातील हस्तोद्योगांचा ऱ्हास, कुटीरोद्योगांचा ऱ्हास. प्रश्न क्रमांक 33, जोड्या लावा. उठाव केंद्र आणि नेतृत्व. उठाव केंद्र कोणते कोणते आहेत मित्रांनो? कोल्हापूर, जामखंडी, औरंगाबाद आणि नरगुंद. नेतृत्व कोण केलं आहे? ते याची नावं आहेत मित्रांनो: अप्पासाहेब पटवर्धन, चिमासाहेब, बाबासाहेब भावे, फिदा अली. याच्या आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. तर याचं उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2, 2, 1, 4, 3. म्हणजेच कोल्हापूरचं चिमासाहेब, जमखंडीचं अप्पासाहेब पटवर्धन, औरंगाबादचा उठाव आणि त्याचं नेतृत्व फिदा अली यांच्याकडे होतं, आणि नरगुंद बाबासाहेब भावे. प्रश्न क्रमांक 34, अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळवणारी देशातील पहिली भारतीय महिला कोण? तर पर्याय आहेत मित्रांनो: सुप्रिया जोशी, नंबर 2 आनंदीबाई जोशी, नंबर 3 रमाबाई रानडे, नंबर 4 अनुताई वाघ. तर उत्तर बरोबर आहे मित्रांनो,
आनंदीबाई जोशी, ज्या की अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळवणारी देशातील पहिली भारतीय महिला ठरली आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 35. असहकार चळवळीबरोबरच महात्मा गांधीजींनी खालीलपैकी कोणता कार्यक्रम हाती घेतला मित्रांनो? तर स्वदेशी प्रसार, हिंदू मुस्लिम ऐक्य, मद्यपान बंदी, अस्पृश्यता निवारण. याचं उत्तर म्हणजे जे आहे मित्रांनो, वरीलपैकी सर्व, जी की महात्मा गांधीजींनी असहकार चळवळीबरोबरच स्वदेशीचा प्रसार, हिंदू मुस्लिम ऐक्य, मद्यपान बंदी आणि अस्पृश्यता निवारण ही सर्व कामे हाती घेतली होती मित्रांनो. प्रश्न क्रमांक 36. लोकांना राजकीय शिक्षण मिळावे या उद्देशाने कोणती संस्था स्थापन करण्यात आली? पर्याय क्रमांक 1 डेक्कन सभा, पर्याय क्रमांक 2 सार्वजनिक सभा, पर्याय क्रमांक 3 बहिष्कृत भारत आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. आपल्याला उत्तर बरोबर द्यायचं आहे मित्रांनो, जे की उत्तर आहे याचं माफ करा मित्रांनो, हा प्रश्न लोकसेवा आयोगानं रद्द करण्यात आला होता. माझ्याकडून चुकून वाचण्यात आला हा प्रश्न. प्रश्न क्रमांक 37. 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांचा पहिला उठाव कोठे झाला? बारामती, पुणे, सुपे, चाकण. तर याचं उत्तर आहे मित्रांनो सुपे, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 38. भारत सेवक समाजाने खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध व्यक्ती घडविण्याचे कार्य केले होते? श्रीनिवास शास्त्री, पंडित हृदयनाथ कुंजरू, ठक्कर बप्पा, पर्याय क्रमांक 3 नाम जोशी, काकासाहेब लिमये, पर्याय क्रमांक डी विष्णू शास्त्री चिपळूणकर, केशवराव बागडे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, बी आणि सी फक्त, म्हणजे श्रीनिवास शास्त्री, पंडित हृदयनाथ कुंजरू, ठक्कर बप्पा, नाम जोशी, काकासाहेब लिमये. या तिघांनी मिळून भारत सेवक समाजाने खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध व्यक्ती घडवण्याचे कार्य केले होते? तर हे 3 प्रसिद्ध व्यक्ती घडविण्याचे कार्य केले होते. प्रश्न क्रमांक 39. मुंबई सरकारने दक्षिणमध्ये चालू असलेल्या शेतकरी असंतोषाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नियुक्त केले? तर खाली पर्याय आहेत मित्रांनो, लँड रेव्हेन्यू ॲक्ट कमिशन, डेक्कन रॉयट्स कमिशन, दी डेक्कन ॲग्रिकल्चर कमिशन, लँड ओनर्स कमिशन. याचं उत्तर आहे मित्रांनो डेक्कन रॉयट्स कमिशन. प्रश्न क्रमांक 40. 1918 मध्ये मुंबई येथील अस्पृश्यता निवारक परिषदेचे अध्यक्ष कोण होते? पर्याय दिले आहेत छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सयाजीराव गायकवाड आणि नानाभाई हरिदास. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 सयाजीराव गायकवाड. प्रश्न क्रमांक 41. खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे? पर्याय आहेत राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश. खालीलपैकी कोणत्या राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे असे विचारले मित्रांनो. प्रश्न नीट काळजीपूर्वक वाचून मगच उत्तर द्यावं मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे राजस्थान. खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा ह्या 2 देशांना लागून आहेत? त्रिपुरा, मणिपूर, मिझोराम आणि नागालँड. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मिझोराम. जुळ्या आहेत मित्रांनो, लोह पोलाद उद्योग आणि राज्य बोकारो, दुर्गापूर, रूरकेला, भद्रावती आणि राज्य आहेत कर्नाटक, ओडिसा, पश्चिम बंगाल, बिहार. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 4 3 2 1 म्हणजेच बोकारो बिहारमध्ये आहे लोह पोलाद उद्योग, दुर्गापूर पश्चिम बंगालमध्ये आहे, रूरकेला ओडिसामध्ये आहे आणि भद्रावती कर्नाटक राज्यात आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 44. महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या उंचीनुसार खालीलपैकी अचूक उतरता क्रम कोणता? महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या उंचीनुसार खालीलपैकी उतरता क्रम कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर, साल्हेर, कळसुबाई, महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर, कळसुबाई, महाबळेश्वर, साल्हेर, त्र्यंबकेश्वर, कळसुबाई, महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर, साल्हेर असे
हे शिखरांची त्यांनी आलटापालट करून आपल्याला दिला आहे मित्रांनो 4 पर्यायांमध्ये. त्याचं पहिलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कळसूबाई, साल्हेर, महाबळेश्वर आणि त्र्यंबकेश्वर अशी अचूकता उत्तरता क्रम आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 45 जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर जास्त आहे? पर्याय आहेत सातारा, औरंगाबाद, बुलढाणा आणि जळगाव. त्याचं उत्तर आहे मित्रांनो सातारा. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्रातील उष्ण पाण्याचे झरे व त्यांची ठिकाण असलेले जिल्हे यांच्या योग्य जोड्या जुळवा मित्रांनो. तर उष्ण पाण्याचे झरे आहेत सालबर्डी, साव, वज्रेश्वरी, चांगदेव आणि जिल्हे आहेत जळगाव, ठाणे, रायगड आणि अमरावती. याची जोडी कशी लागेल मित्रांनो? तर पर्याय उत्तरांमध्ये पर्याय क्रमांक 4 4 3 2 1 म्हणजे सालबर्डी अमरावती जिल्ह्यात आहे उष्ण पाण्याचा झरा. साव हा देखील उष्ण पाण्याचा झरा आहे, तो आहे रायगडमध्ये. वज्रेश्वरी जो की ठाण्यामध्ये आहे आणि चांगदेव हा आहे मित्रांनो जळगाव जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक 47 औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा व सर्वात लहान असणारी जिल्हे कोणते? तर इथं जिल्हे दिलेत मित्रांनो. पर्याय क्रमांक 1 औरंगाबाद आणि परभणी, पर्याय क्रमांक 2 बीड आणि हिंगोली, पर्याय क्रमांक 3 नांदेड आणि हिंगोली, पर्याय क्रमांक 4 उस्मानाबाद आणि जालना. तर याचं उत्तर आहे मित्रांनो बीड आणि हिंगोली. औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा व सर्वात लहान असणारा जिल्हा जो आहे बीड आणि हिंगोली. प्रश्न क्रमांक 48 अस्तंभा हे उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या पर्वतरांगेत आढळते? पर्याय क्रमांक 1 महादेव, पर्याय क्रमांक 2 हरिश्चंद्र, पर्याय क्रमांक 3 सातपुडा आणि पर्याय क्रमांक 4 सह्याद्री. तर याचं उत्तर आहे मित्रांनो सातपुडा. महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत? पर्याय क्रमांक 1 5, पर्याय क्रमांक 2 6, पर्याय क्रमांक 3 7, पर्याय क्रमांक 4 8. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 7. 1 इंच वायुभार म्हणजे किती? पर्याय क्रमांक 1 3.4 मिलीबार, पर्याय क्रमांक 2 4.3 मिलीबार, पर्याय क्रमांक 3 34 मिलीबार, पर्याय क्रमांक 4 12 मिलीबार. तर याचं उत्तर आहे मित्रांनो 34 मिलीबार. खालील विधाने पहा म्हणे आणि त्यातलं कोणतं बरोबर आहे याचं उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. पर्याय आहे म्हणजे विधाने आहेत 2 भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी 30 डिग्री ते 40 डिग्री उत्तर अंशाच्या पट्ट्यात जेट वायूचे अस्तित्व कारणीभूत आहे. विधान क्रमांक बी भारताचा भूमिखंडाचा विस्तृत भाग मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहे. म्हणजे कोणतं विधान बरोबर आहे आपल्याला ते सांगायचं आहे मित्रांनो इथे. तर पर्यायी उत्तरांमध्ये ए बरोबर आहे, बी बरोबर आहे, ए बी बरोबर आहे आणि ए बी बरोबर नाहीत असं दिलं आहे. तर याच्यात आपल्याला दोन्ही विधाने बरोबर आहेत, म्हणजे याचं उत्तर आहे मित्रांनो विधान ए आणि बी हे दोन्ही बरोबर आहेत. तर मित्रांनो आपण अशाच प्रकारची प्रश्न जे की 2022च्या मागत वर्षीच्या परीक्षेत आपल्याला पाहायला आलेली होती, जे आपण आत्ता त्याची प्रश्न आणि उत्तरे दोन्ही पाहिलेत. तर ही प्रश्न आणि उत्तरे तुम्हाला कशी वाटली, याच्यात जर काही तुम्हाला शंका वाटली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.